भारतीय स्वातंत्र्य दिन ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्तानं महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रध्वजाचं ध्वजारोहण महापालिका आयुक्त तथा प्रशासक सौरभ राव यांच्या हस्ते करण्यात आले। ठाणे महानगरपालिकेचे सुरक्षा दल, अग्निशमन दल आणि TDRF यांच्या जवानांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली। ध्वजारोहण सोहळ्यास माजी नगरसेवक नारायण पवार, संदीप लेले, विकास रेपाळे, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश झळके यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी आणि महापालिकेचे कर्मचारी, गुणवंत कामगारांचे कुटुंबीयही उपस्थित होते। त्यानंतर ठाणे शहराच्या स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या 10 प्रतिनिधिक सफाई कर्मचाऱ्यांचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल गुणवंत कामगार पुरस्कारानं पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला। यामध्ये शिल्पा पलांडे, लक्ष्मण मांढरे, कविता पाटील, सावित्री शहा, संदीप लवांदे, मरुबाई उबाळे, पद्माकर पाटील, शेखर मोरे, संजय म्हात्रे, उषा ढाकणे या गुणवंत कामगारांचा समावेश आहे। यावेळी उपायुक्त तुषार पवार आणि आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदेही उपस्थित होत्या। यावेळी पालिका आयुक्त राव यांनी नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या। तसंच स्वच्छ, आरोग्यदायी, सुंदर असं हे स्वातंत्र्य ठरो अशी अपेक्षाही व्यक्त केली। ठाणे स्वच्छ ठेवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करताना बदलत्या ठाण्यातील त्यांच्या कामगिरीचा गौरव करण्याचा उद्देश असल्याचंही आयुक्त राव यांनी सांगितलं। ध्वजारोहणानंतर महापालिका भवन येथील नरेंद्र बळाळ सभागृहातील राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांना तसंच महनीय व्यक्तींच्या शहरात विविध ठिकाणी असलेल्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी मान्यवरांनी तिरंगा स्वाक्षरीही केली। यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त GG गोदेपुरे, उपायुक्त उमेश बिरारी, उपायुक्त शंकर पाटोळे, मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश झळके उपस्थित होते। घरोघरी तिरंगा या अभियानाच्या निमित्तानं ठाणे महापालिकेच्या वतीनं 9 ऑगस्टपासून विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या तिरंगा यात्रा, देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा स्वाक्षरी आदी उपक्रमांचाही समावेश होता। ठाणे शहरचे सर्व नागरिकांचं सर्वात अगोदर भारतीय स्वातंत्र्य दिवस याचे उपलक्ष्यामध्ये मी हार्दिक अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की हा स्वातंत्र्य दिवस आपल्यासाठी स्वच्छ, आरोग्यदायी आणि सुंदर असा ठरो। आज आपण हा कार्यक्रम ठाणे कॉर्पोरेशनमध्ये साजरा केला आहे। त्याच्यासोबतच आपण आपले जे स्वच्छता कर्मचारी आहे, जे अहोरात्र ठाणे सिटीला स्वच्छ ठेवण्यासाठी, ठाणे सिटीमध्ये होऊ घातलेला जे बदल आहे तो घडवण्यासाठी जे मेहनत घेतात, कष्ट घेतात, त्यांचा आपण सत्कार केला आहे। आणि हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा हे अभियान 13, 14 आणि 15 म्हणजे आजपर्यंत सुरू आहे आणि त्याच निमित्तानं बनला पाहिजे। विधानसभा निवडणुकीला सामोरं जाताना यातील जे प्रमुख नेते आहेत त्यांची तोंड विरुद्ध दिशेला असू नयेत, त्यांची तोंड एकमेकांसमोर असायला हवीत असा सल्ला माजी खासदार कपिल पाटील यांनी महायुतीच्या झालेल्या बैठकीत दिला आहे। तसेच जो काही फेक नरेटिव्ह सेट केला जात आहे तो सोशल मीडियाच्या माध्यमातून खोडून काढा असं आवाहन प्रसाद लाड यांनी यावेळी केलं। तसंच लोकसभा निवडणुकीत जे झालं ते आता न करता एकमेकांसोबत समन्वय साधून काम करा असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला।
ठाण्यातील टिपटॉप येथे बुधवारी सकाळी महायुतीचा समन्वयक मेळावा पार पडला। या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक तसंच कोकण विभागाचे समन्वयक उद्योगमंत्री उदय सामंत, प्रशांत लाड, आमदार गणेश नाईक, अनिकेत तटकरे, खासदार नरेश मस्के, डॉक्टर श्रीकांत शिंदे, माजी खासदार कपिल पाटील आदींसह इतर पदाधिकारीही उपस्थित होते। महायुतीच्या माध्यमातून येत्या 24 ऑगस्टपासून प्रचार यात्रेला सुरुवात होणार असल्याची माहिती प्रसाद लाड यांनी यावेळी दिली। ठाण्यातूनच पहिली प्रचार यात्रा निघणार असून पालघर, नवी मुंबई अशी ही यात्रा असणार आहे। एकजूट महाराष्ट्रासाठी अभियान, विकासासाठी, कल्याणासाठी हे घोषवाक्य घेऊन महायुती राज्यभर प्रचार करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले। तसंच सोशल मीडिया आर्मी तयार करून त्या माध्यमातून महाविकास आघाडीकडून जो काही फेक नरेटिव्ह सेट केला जातोय त्याला या आर्मीच्या माध्यमातून उत्तर दिलं जाईल असंही त्यांनी स्पष्ट केले। लोकसभेला फेक नरेटिव्ह सेट करण्यात आला होता, त्यामुळे तो फेक नरेटिव्ह खोडण्यासाठी आपण एकत्र असणं गरजेचं असल्याचं मत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलं। समन्वय साधला तरच पुढचा काळ चांगला आहे। लोकसभेत वाद झाले नव्हते, परंतु तिकीट वाटपाला उशीर झाला होता। आता तसं होणार नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला। जागा वाटपाबाबत तिन्ही पक्षातील वरिष्ठ नेते ठरवतील असंही त्यांनी सांगितलं। कोकणात 74 जागा असून त्या सर्वच जागा महायुती लढणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय आणि त्याचा स्ट्राईक रेट हा 85% पेक्षा पुढे असेल असा दावाही त्यांनी यावेळी केला। ठाणेकरांच्या आरोग्यासाठी उपयुक्त अशी विनामूल्य सुविधा स्वर्गीय मीनाताई ठाकरे प्रसूतिगृह आणि डायलिसिस केंद्राच्या रूपानं मिळाली आहे। चांगल्या कामासाठी मुख्यमंत्री निधी खर्च झाला याचं समाधान आपल्याला या लोकार्पण सोहळ्यामुळे मिळाले असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात बोलताना केले। ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वागळे इस्टेट येथील शिवाजीनगर भागातील जुन्या स्वर्गीय मीनाताई ठाकरे प्रसूतिगृह आणि डायलिसिस केंद्राच्या अद्ययावत नूतन वास्तूचं लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी ते बोलत होते। यावेळी खासदार नरेश मस्के, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी नगरसेवक राम रेपाळे, दिलीप बेतकर, माजी नगरसेविका जयश्री फाटक, सुखदा मोरे, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनागरा, उपायुक्त उमेश बिरारी, मनीष जोशी, जी गोदेपुरे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चेतना निथिल, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, कार्यकारी अभियंता भगवान शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते। या इमारतीचं काम संरचनात्मक दुरुस्ती करून पूर्ण झाले। सर्व सोयींनी युक्त असं वातानुकूलित प्रसूतिगृह आणि डायलिसिस केंद्र नागरिकांसाठी खुलं झालं आहे याचा मनस्वी आनंद होत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। प्रसूतिगृहाची वास्तू अतिशय सुंदर तयार करण्यात आली आहे। व्यवस्थाही अद्ययावत दिल्या आहेत। त्यांची काळजी घेणं आणि नीट वापरणं यांची जबाबदारी येथील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांची आहे। आपण कधीही अचानक भेट देऊ तेव्हा हे प्रसूतिगृह आपल्याला याच स्थितीत दिसलं पाहिजे अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली। श्रीनगरमधील मातोश्री गंगूबाई शिंदे रुग्णालयासाठी नवीन इमारत घेण्यात येत आहे, त्यामुळे तेथेही रुग्णखाटा वाढणार आहेत। याचा लाभ नागरिकांना होणार आहे। हॉस्पिटलच्या बिलाची नागरिकांनी चिंता करायची नाही, ती काळजी सरकार घेत आहे। महात्मा फुले योजनेत राज्याच्या सर्व नागरिकांना पात्र करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं। शिवसेना जिल्हा शाखा ठाणे येथे काल रात्री 12 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। या विशेष प्रसंगी शिवसेनेचे शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते, ज्यामुळे संपूर्ण वातावरण राष्ट्रभक्तीनं भारावलेलं होतं। या ध्वजारोहण कार्यक्रमात खासदार नरेश मस्के, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार रवींद्र फाटक यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या निमित्तानं शिवसैनिकांनी आपल्या नेतृत्वाप्रती आदर व्यक्त केला आणि शिवसेनेच्या भविष्यातील कार्याबद्दल आत्मविश्वास व्यक्त केला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ध्वजारोहण केल्यानंतर उपस्थितांना उद्देशून भाषण केलं। त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले आणि राज्याच्या विकासासाठी सर्वांनी एकजूट राहण्याचं आवाहन केलं। यावेळी उपस्थितांनी घोषणाबाजी करून कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद दिला। शिवसेनेच्या ठाण्यातील या कार्यक्रमामुळे पक्षाचं संघटन आणखी मजबूत होईल अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली।
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारे यांनी ठाण्यातील शिवसेनेची पहिल्या सुरू झालेल्या ऐतिहासिक अशा चंदनवाडी शाखेत भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 77वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करून गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याची आपल्या गुरुवर्याची परंपरा कायम ठेवली आहे. कारगिल योद्धा विजेते आणि APJ अब्दुल कलाम यांचे संरक्षक तसंच ठाणे जिल्हा सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष राजू पाटील यांच्या हस्ते अमर ज्योत प्रज्वलित करून सुभेदार उमाकांत सावंत यांच्याकडून श्रद्धांजली देऊन कॅप्टन शंकर कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी भारतीय सैन्य दलातील नाईक बाळीराम कदम, हवालदार मंगेश कृष्णा उतेकर, नाईक दत्ताराम गोविंद उतेकर, विनोद सुरेश ससाने, धनसिंग किसन अहिरे, संजय कृष्णा वाडेकर, दोंडी नारायण राऊळ, जयदीप हनुमान भोईर तसंच या भारतीय सैन्यातील शहीद झालेल्या जवानांच्या वीरपत्नी वीरमाता रमावती सुखलाल पवार, गीता गणपत पडवी, पंडित सरिता चव्हाण, शोभा गरांडे यांना सन्मानित करण्यात आलं. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वातंत्र्य झाला. तेव्हापासून 15 ऑगस्टला दरवर्षी देशभर स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु प्रत्येक घटनेच्या मुळाशी जाऊन वेगळं काहीतरी करण्याचा स्थायीभाव असलेल्या गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ब्रिटिशांचा ध्वज निश्चित किती तारखेला किती वाजता खाली उतरवला आणि हिंदुस्थानचा ध्वज किती वाजता फडकला याचा अभ्यास करून 1974-75 पासून शिवसेनेच्या वतीनं दरवर्षी 14 ऑगस्टच्या रात्री 12:01 ध्वजारोहण करण्याचा निर्णय घेतला. या नाविन्यपूर्ण ध्वजारोहण सोहळ्यास संपूर्ण ठाणेकरांनी उचलून धरले. दिघे साहेबांच्या कल्पकतेचं कौतुक झाले. तेव्हापासून दरवर्षी 14 ऑगस्टला मध्यरात्री दिमागदार ध्वजारोहण सोहळा साजरा केला जातोय. ती रात्र म्हणजे नवचैतन्य, स्फूर्तिदायक, प्रेरणादायक याचा त्रिवेणी संगम. तो संपूर्ण रोमांचकारी 10 ते 15 मिनिटांचा सोहळा चंदनवाडी येथे पार पडला. प्रत्येकाच्या अंगात देशभक्ती संचारून रोमांच उभे राहिले. राष्ट्रभक्ती, देशप्रेम जागृत होते. एकूणच हा सोहळा डोळ्याचं पारणं फेडणारा आणि डोळ्यात पाणी आणणारा होता. यावेळी शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारे, विधानसभेचे संपर्क प्रमुख नरेश मणेरा, जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, प्रभाकर म्हात्रे, केदार दिघे, उपजिल्हा प्रमुख कृष्णकुमार कोळी, सुनील पाटील, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, उपशहर प्रमुख सचिन चव्हाण, वसंत गवाळे, सहसचिव विश्वास निकम, अनिश गाढवे, सहप्रवक्ते तुषार रसाळ, समन्वयक संजय तरे, विभाग प्रमुख जिवाजी कदम, समन्वयक राम काळे, शाखा प्रमुख तानाजी कदम, महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, समिधा मोहिते, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, महिला उपजिल्हा संघटक महेश्वरी तरे, आकांक्षा राणे, संपदा पांचाळ तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी, युवा सेना, युवती सेना मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ठाण्यातील महिलांच्या बँक खात्यात 2 महिन्यांचा हप्ता म्हणजेच 3,000 रुपये जमा झाल्यानं ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात महिलांनी उत्साहात जल्लोष साजरा केलाय. या योजनेमुळे महिलांना आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होणार असल्याचं मत महिलांनी व्यक्त केले. या योजनेमुळे महिलांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. राज्य सरकारनं यासाठी मोठी आर्थिक तरतूद केली आहे, ज्यामुळे पुढील अनेक वर्षे या योजनेतून महिलांना मदत मिळणार आहे. विरोधकांनी कितीही टीका केली तरीही सरकारने या योजनेवर ठाम राहण्याचं ठरवलंय असं आमदार आनंद परांजपे यांनी सांगितलं. विरोधकांनी कितीही वल्गना केल्या तरीही महायुती सरकारनं महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी आवश्यक ती तरतूद केली असून ही योजना महिलांच्या विकासासाठी मोलाची ठरणार असल्याचं परांजपे यांनी सांगितलं. योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी स्थानिक पातळीवर प्रशासनानंही योग्य ती पावलं उचलली असून महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे योजना अधिक प्रभावी होण्याची शक्यता असल्याचंही परांजपे म्हणाले. राष्ट्रवादीचे आमचे राष्ट्रीय नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये अत्यंत महाराष्ट्रातल्या माता भगिनींना दिलासा देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आमच्या महिला जिल्हाध्यक्षा वनिताताई गोतपगार असतील, अरुणाताई पेंढारे असतील, सर्वच आमच्या पदाधिकाऱ्यांनी आम्ही ऑफिसमधनं ठाण्यातील अनेक आमच्या
माता भगिनींचे फॉर्म आम्ही भरले. आम्हाला विश्वास होता की अजितदादा जे वादा करतात हा प्रत्यक्षात उतरवतात आणि म्हणून काल स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला अनेक ठाण्यातील माता भगिनींच्या अकाउंटमध्ये जुलै आणि ऑगस्टचे 3,000 रुपये अकाउंटमध्ये आलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 35 लाख महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले आहेत. आतापर्यंत 48 लाख महिलांच्या अकाउंटमध्ये हे पैसे आलेले आहेत. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे महानगरपालिका परिसरात विविध विभागांमध्ये 4,000हून अधिक कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. विविध विभागांमध्ये हे कंत्राटी कामगार काम करत आहेत. अगदी कोविड काळात देखील या कामगारांनी काम केले. मात्र या कामगारांना वर्षोनवर्ष काम करून अद्याप त्यांना कायमस्वरूपी करण्यात न आल्यामुळे कामगारांनी अखेरीस आज आमरण उपोषण केलं. आपल्या मागण्यांसंदर्भात त्यांनी वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. त्याचबरोबर तीर्थ उपक्रम देखील राबवत आपल्या मागण्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नही त्यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमचं प्रेरणास्थान आहे. कामगार एकजूट संघटना यांच्यामार्फत या सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन आपल्या मागण्या वारंवार शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. कंत्राटी कामगारांना कायम करणं, समान काम, समान वेतन, मेडिकल इन्शुरन्स पॉलिसी लागू करावी अशा या कामगारांच्या मुख्य मागण्या आहेत. आत्तापर्यंत या कामगारांनी विविध संघटनांची शांततापूर्ण कशी चर्चा देखील केली आहे. कामगार मेळावा घेणं, रक्तदान शिबिर भरवणं, कोविड काळात देखील जीव मुठीत धरून यामध्ये कामगारांनी नागरिकांसाठी काम केले. एकनाथ शिंदे यांनी त्यावेळेस त्यांना त्यांच्या समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र अद्याप त्यांच्या समस्यांवर तोडगा न निघाल्यानं अखेरीस या कर्मचाऱ्यांनी महानगरपालिकेच्या बाहेर घोषणाबाजी करत आमरण उपोषण सुरू केलं. यावेळेस अखेरीस तोडगा न निघाल्यानं महापालिकेच्या विविध विभागांमध्ये कार्यरत असणाऱ्या 4,000 कंत्राटी कामगारांनी ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयाबाहेर आमरण उपोषण केलं असून मागण्या मान्य न झाल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट आत्मदहनाचाच इशारा दिलाय.